नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सह्याद्री ज्ञानवर्ष या एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे आपण इयत्ता 7वी या 7वीला घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाम विषयी आपण अभ्यासाला सुरुवात केली होती. ठीक आहे, गणित या विषयापासून आपण सुरुवात केली होती. सध्या आपण होतो नंबर वर्ग संख्याज्ञान या टॉपिकला आपण अभ्यास करत होतो. ओके, मागच्या 6 व्हिडिओ आतापर्यंत या टॉपिकवरती बनवून झालेले आहेत. ज्यांनी कुणी बघितले नसेल त्यांनी कृपया पाठीमागे जाऊन ते व्हिडिओ बघावेत. सह्याद्री ज्ञानवर्ष या चॅनलवरती तुम्हाला ते सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. ठीक आहे, आता आपण आलो होतो ऑपरेशन्स ऑफ रॅशनल नंबर्स या सब टॉपिकवरती. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन परिमेय संख्यांचं, दोन रॅशनल नंबरची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कशी करायची हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन आपण डिटेलमध्ये तुम्हाला तिथं घेतलेलं होतं. ओके, त्याचा उपयोग फ्रॅक्शनसाठी पण होणार आहे. गुणाकाराचा आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतो, इझी होतं पण डिटेलमध्ये घेतलं होतं. हां, फक्त जो भागाकार आहे त्या भागाकाराचं मी थोडंसं पळवलं होतं, कारण भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि मग गुणाकाराप्रमाणेच ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं. त्यामुळे तिथे मी जास्त वेळ घेतलेला नव्हता मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला पुढे बघायचं आहे, कारण स्कॉलरशिपसाठी आपल्याला या काही गोष्टी ह्या स्वतःच्या स्वतः आपल्याला समजून घ्यायचे. मी तुम्हाला कुठं काय समजून घ्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे. गुणाकार मी शिकवणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, पण भागाकार करताना त्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार, पण ते कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, लक्षात आलं? गुणाकार कसा करायचा, मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवलं आहे, पण भागाकार करताना की तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. भागाकाराचं रूपांतर तुम्हाला करावं लागतं गुणाकारामध्ये, मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि मग त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी शिकवलंच की कसं करायचं. त्यामुळे मी तिथं जास्त वेळ घेतलेला नाही. ओके, पुढं आपलं बघायचं आहे परिमेय संख्येचे दशांश रूप, डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर्स बघायचे. दशांश रूप म्हणजे काय आपल्याला माहिती सगळ्यांना, असे नंबर्स आहेत ज्यांचा बेस. ठीक आहे, दशांश नंबर्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, असे छेद, असे डिनॉमिनेटर ज्यांचा छेद काय असतो 10, 100, 1000, 10,000. ठीक आहे, हे असतात. म्हणजे थोडक्यात मल्टिपल ऑफ 10, 10च्या पटीत असणारे ज्यांचे छेद आहेत त्यांना म्हणतात दशांश अपूर्णांक किंवा दशांश परिमेय संख्या. मग आता हे परिमेय संख्यांना दशांश रूपात कसं करायचं, काही नाही, डायरेक्ट जो अंश आहे त्याला छेदाने डिवाईड करायचं, न्यूमरेटरला डिनोमिनेटरने भाग द्यायचा. म्हणजे 3/4 असेल तर डायरेक्टली 4ने 3ला भाग द्यायचा. हे जी भागाकार येईल याच्यामध्ये जो काही भागाकार कोशंट येईल तो तुमचा दशांश रूपात येणार आहे. हां, हे दशांश रूप कुठपर्यंत जायचं, जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत जायचं. ओके, ठीक आहे सर, एवढं तर कळालं. बट प्रॉब्लेम असा होतो की काही परिमेय संख्या अशा आहेत ज्यांची बाकी 0 येत नाही. ठीक आहे, ज्यांची बाकी 0 येत नाहीत. ओके, मग असे कोणते प्रकार आहेत ते आपल्याला पुढे बघायचे. 2 रूप आहेत, 2 फॉर्म्स आहेत, परत त्याचे सब फॉर्म्स आहेत म्हणू शकतो आपण. खंडित दशांश रूप, इंग्लिशमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, आणि दुसरा आहे अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक रूप, नॉन टर्मिनेटिंग, इथं थोडंसं स्पेलिंग चुकलं आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म. ओके, 2 फॉर्म लक्षात आले. असे फॉर्म जे खंडित आहेत, म्हणजे टर्मिनेट होतात, थांबतात, भागाकार कुठेतरी जाऊन थांबतो. ठीक आहे, असं पण एक फॉर्म आहे. आणि असे फॉर्म आहेत जे अखंडित आहेत, जे नॉन टर्मिनेटिंग आहेत. ओके, जे कुठंही जाऊन थांबत नाहीत, तुम्ही कितीही भागाकार करा ते कुठंही जाऊन थांबणार नाही आहेत. मग याच्यामध्ये आणखीन एक सब टॉपिक आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला होता, रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. रिकरिंग म्हणजे ज्या एखादा नंबर किंवा ग्रुप ऑफ नंबर रिपीट होतो. ठीक आहे, रिपीट होत जातो, मग त्या रिकरिंगच्या टाईपला परिमेय संख्येचं आपण रूप म्हणू शकतो. मग असे पण काही नंबर्स आहेत का सर की जे रिपीट होत नाहीत, म्हणजे नॉन रिकरिंग आहेत ना, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग आहेत, रिपीट होत नाहीत, प्रत्येक वेळेला प्रत्येक नंबर वेगळा भेटतो, तिथं कुठलाही एखादा नंबर, कुठलाही ग्रुप परत रिपीट होत नाही.
त्यांना नॉन रिकरिंग म्हणतात. पण ते जे आहेत ते अपरिमेय संख्येमध्ये जातात. ते थोडासा एक्सेप्शनल पार्ट येतो, तो जातो अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, त्यामुळे तो इथं आपण घेतलेला आत्ता नाही आहे. ओके, मग आता पहिल्यांदा आपण बघूया खंडित रूप म्हणजे टर्मिनेटिंग रूपाचे रॅशनल नंबर बघूया, परिमेय संख्या बघूया. आता टर्मिनेटिंग कधी म्हणायचं? जर बाकी शून्य येत असेल तर त्याला टर्मिनेटिंग किंवा खंडित रूप म्हणायचं. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो मी पूर्ण भागाकार, इंग्लिशमध्ये कम्प्लीट डिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे मी कुठलाही P/Q फॉर्ममधला मी नंबर घेतला, त्याची बाकी शून्य आली पाहिजे किंवा त्याचा भागाकार पूर्ण आला पाहिजे, तर त्याला म्हणणार मी टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर किंवा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्यासमोर घेतलेलं आहे 7/4. 7/4 म्हणजे 7ला 4ने डिवाईड करायचं आहे. ओके, 4 1 जा, पहिलं काय 4 1 जा 4. एक काम करतो मी, हे रफ करतो आणि तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, 7ला डिवाईड करायचं आहे मला 4ने. मग 7 1 जा 4 1 जा 4, 4 1 4, कारण 4ची जर डबल केली 4 4 2 8, जे 7पेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपण 4 2 8, 4 2 8 घेऊ शकत नाही. मग 4 1 जा 4, 7मधून 4 गेले, राहिले 3. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, पुढं डिव्हिजन करायची आहे. बाकी आली का शून्य? बाकी शून्य आलेली नाही. ओके, बट माझ्याकडे ऑप्शन आहे की मी ह्याचं पुढं डिव्हिजन करू शकतो. मग अशा केसमध्ये मी काय करतो, फर्स्ट एक्स्ट्राचा 0 घेतो. फर्स्ट इथं बरं का, मी नीट लक्ष घ्या, फर्स्ट मी एक्स्ट्राचा 0 घेतो आहे आणि त्या एक्स्ट्राच्या 0साठी मी इथं डेसिमल पॉईंट देतो आहे. ठीक आहे, जिथं मी फर्स्ट एक्स्ट्राचा 0 घेतला तिथं मी डेसिमल पॉईंट दिला. ओके, का द्यायचा? कारण मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवायचं, तुमच्या मनाने जर एखादा चेंज करत असाल तर त्याला काउंटर करण्यासाठी मला दुसरा चेंज करावा लागतो. ठीक आहे, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार कुठलाही बदल करू शकत नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला काउंटर करणारा दुसरा चेंज मला द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे एखादा टीममध्ये प्लेयर खेळतो आहे आपण. ठीक आहे, एखाद्या क्रिकेटचा मॅच खेळतो आहे आपण, त्याच्यामध्ये 11 प्लेयर आहे. त्यातल्या एका प्लेयरला जर मला काढायचं असेल तर मी 10 प्लेयरसोबत नाही खेळू शकत ना. मी माझ्या मनाने एक प्लेयर काढून घेतला, बट मला दुसरा द्यावा लागेल की नाही, कारण खेळण्यासाठी 11 प्लेयर पाहिजेत. जर तुम्ही एक काढून घेतला तर तिथं 10च प्लेयर होतील, नाही खेळता येणार. म्हणजे मी एक चेंज केला तर मला दुसरा काउंटर चेंज तिथं करावा लागतो. तसंच मॅथमॅटिक्समध्ये जिथं मी पहिल्यांदा माझ्या मनाने एक 0 घेतला, ठीक आहे, तिथं मी डेसिमल पॉईंट दुसरा चेंज तिथं मी बॅलन्स करायला देऊन टाकला. ओके, आता मी पुढं डिव्हिजन करतो. 4 7 28, वजाबाकी आली 2. ओके, परत बाकी शून्य येत नाही आहे. मी अजून एकदा ट्राय करतो. अजून एक मी एक्स्ट्राचा 0 घेते. आता हा माझा सेकंड आहे. आता हा माझा सेकंड एक्स्ट्राचा 0 आहे बरं का. बट या 0साठी तुम्हाला काउंटर बॅलन्स करायची गरज नाही. ठीक आहे, या एक्स्ट्राच्या 0साठी काउंटर बॅलन्स करायची गरज नाही. का बरं नाही? कारण जेव्हा तुम्ही डेसिमल पॉईंट घेतला तेव्हा डेसिमल पॉईंट त्या दशांश जो चिन्ह आहे, दशांश बिंदूच्या पुढे त्याचे डिजिट्स वाढत जातात. ठीक आहे, आणि डिजिट्स नाही, दशांश चिन्हाच्या पुढे डेसिमल प्लेसेस म्हणजे दशांश चिन्हाच्या जागा वाढत जातात. त्यामुळे तो ॲटोमॅटिक जो सेकंड घेतला किंवा ह्याच्या पुढं तुम्ही जे 0 घेता त्या सगळ्यांचा ॲटोमॅटिक तिथं चेंज ते बॅलन्स केला जातो. ठीक आहे, मला माहिती मी थोडं स्टेटमेंट अवघड वापरलेलं आहे. परत एकदा मी नीट सांगतो. बघा, जेव्हा मी फर्स्ट 0 घेतला याचा अर्थ काय, त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी मी डेसिमल पॉईंट दिला, दशांश चिन्ह दिलं. ओके, आता दशांश चिन्हानंतर, ठीक आहे, दशांश चिन्हानंतर हे जे आहेत याला म्हणतात डेसिमल प्लेसेस. ठीक आहे, जसं आपलं की एकक, दशक, शतक असं असतं, तसं दशांश चिन्हानंतर पण त्याचे दशांश एकक, दशांश दशक, दशांश शतक असे प्लेसेस असतात. ओके, मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही 0 घेतला तेव्हा तुम्ही याला क्रिएट केलं आणि जेव्हा तुम्ही सेकंड घेताय तेव्हा तुमचे हे ॲटोमॅटिक हे प्लेसेस काय होतात ते तिथं क्रिएट होत आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिला 0 घेतला, फर्स्ट 0 एक्स्ट्राचा घेतला, तिथं तुम्हाला डेसिमल पॉईंट तुम्हाला क्रिएट करावा लागला. ओके, पण जेव्हा तुम्ही सेकंड जे डेसिमल 0 घेतला तिथं ऑलरेडी एक तुमची डेसिमल प्लेस ॲटोमॅटिक क्रिएट होते, म्हणून परत डेसिमल पॉईंट घ्यायचा नसतो. ठीक आहे,
जेव्हा पहिल्यांदा 0 जिथं घेताल तिथं वरती भागाकारात तुम्हाला 0 द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही सेकंड घेताल, थर्ड घेताल, फोर्थ घेताल त्याच्यानंतर तुम्हाला डेसिमल पॉईंट दशांश बिंदू तुम्हाला द्यावा लागत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग ह्यानं 4 पंचे 20, माझी बाकी आली 0. जर बाकी 0 आली तर हा जो भागाकार आहे दिस इज अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ 7/4. म्हणजे 1.75, 1.75 हा कशाचा टर्मिनेटिंग फॉर्म आहे? दिस इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ 7/4. हे लक्षात ठेवायचं आहे. 0 बाकी आली, भागाकार पूर्ण झाला आहे. ठीक आहे. जर ही कन्सेप्ट नसेल का आली, इथं आणखीन एक कन्सेप्ट दिलेली आहे. ओके, ही कन्सेप्ट मला माहिती आहे, नक्कीच तुम्हाला लक्षात येईलच. कोणताही नंबर घेतला, आपण तुम्हाला एकदा मागे सांगितलं होतं, कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगितलं, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, बट परत एकदा सांगतो. जर मी कुठलाही नंबर घेतला, ठीक आहे, हा नंबर आपण 23.00000 या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. याच 23ला आपण असं पण लिहू शकतो 000023. यालाच आपण असं पण लिहू शकतो पाहिजे तर 000023.0000. ठीक आहे. असं का लिहू शकतो? कारण ह्या पॉईंट नंतरचा हा जो 0 आहे ना, ठीक आहे, कुठे गेला एक मिनटं, पॉईंट नंतरचा हा हे जे 0 आहेत ना, या 0ला व्हॅल्यू नसते. आणि 23 नंबरच्या आधी जिथे पण 0 लावाल तिथं व्हॅल्यू नाही आहे. पण या नंबरच्या मध्ये जर मी 0 लावला तर त्याची व्हॅल्यू बदलते बरं का. 2 नंबरच्या मध्ये जर 0 लावला तर त्याची व्हॅल्यू बदलते. 0 लय खतरनाक आहे. त्यामुळे 0कडे थोडं लक्ष द्या. ठीक आहे, लक्षात आलं? या टाईपमध्ये आपण नंबर लिहू शकतो. मग मी जो हा आपला परिमेय नंबर दिला होता 7/4, त्या 7/4ला मी या टाईपमध्ये लिहू शकतो इन्फायनाईटपर्यंत. इथं मला जेवढं गरजेचं आहे मी तेवढा डिव्हिजनमध्ये घेतलं आहे. ठीक आहे, 7.00 घेतला आहे, इथं 4ने डिवाईड केला आहे. हे डिव्हिजन तुम्हाला शेजारी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, तरी मी एकदा चला दाखवूनच येतो, म्हणजे माझ्या मनात कुठं शंका राहायला नको की आपण काहीतरी शिकवलं नाही आहे. 4 एके 4, 7तनं 4 गेले 3, 4 1 जा 4, 7 - 4 3 आलं. ठीक आहे, आता 7 नंतर कोण आहे? डेसिमल पॉईंट आहे, बरोबर. 7 नंतर कोण आहे? इथं डेसिमल पॉईंट आहे. मग हा डेसिमल पॉईंट खाली नाही घ्यायचा, त्याला वर शिफ्ट करायचा. ठीक आहे, डेसिमल पॉईंटला खाली भागाकारामध्ये खाली वजाबाकी करण्यामध्ये नाही घ्यायचा, त्याला कुठं शिफ्ट करायचा? कोशंटमध्ये, भागाकारामध्ये शिफ्ट करायचा. मग डेसिमल पॉईंट वर गेला आणि पुढचा 0 मग खाली घ्यायचा, तो होणार 30. 4 7 जा 30, हे झालं 2. परत पुढचा 0 घेतला, 4 5 जा 20, आन्सर आलं 0. ठीक आहे, जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली याला फॉलो करा, नाही कळाली या कन्सेप्टला फॉलो करा. दोन्ही कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल हे भागाकार थांबतायत, बाकी 0 येते, भाग पूर्ण जातोय, म्हणून याला म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. खंडित दशांश रूप कोणाचं? परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप. ठीक आहे, अजून पुढे एक्झाम्पल बघूया. 3/4 करूया ना. 3/4 म्हणजे 4 आहे, सॉरी इकडे 4 नाही येणार, 4ने 3ला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, हे थोडंसं खाली घेतो मी, जास्त वर गेलं. ओके, आता 4च्या पाड्यामध्ये 3 येत नाही, बरोबर की नाही? 4च्या पाड्यामध्ये 3 येत नाही, पण तरी मला डिव्हिजन करायचं आहे. सर कसं करणार? अरे तुम्ही, आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की 4चा टेबल जर मी म्हटलं, 4चा पाडा म्हटलं तर 4 एके 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16 हे टेबल आहेत. बट आता गंमत आहे का? ठीक आहे, आता गंमत आहे का बरं का, फक्त काय आहे गंमत आहे का, फक्त काय आता मस्त इथं त्या टेबल माहिती आहे. 4 एके 4, 4 2 8, 4 3 12, कुठपर्यंत? 4 10 40, 4 10 जा 40. हा टेबल सगळ्यांना माहिती आहे. बट ॲक्च्युली हा टेबल नाही आहे, हे आहेत मल्टिपल्स, गुणक, किंवा याला गुणाकार पण म्हणू शकतात. हे आहेत गुणाकार. ठीक आहे, गुणाकार काय? टेबल फक्त 4 10 जा 40 म्हणजे 4 10 40पर्यंत संपतो का? नाही, हा पुढे पण जातो. 4 11 जा 4 11 44, 4 12 48. ठीक आहे, फक्त आपल्याला ते म्हणताना आपल्याला म्हणजे आपल्या माइंडला सवय झाली की 4 एके 4 ते 4 10 40 एवढाच एक टेबल आहे जो आपल्या माइंडला सोपा जातो. 4 11 44, 4 12 48, 4 13 52 हे म्हणायला अवघड जातं. याच्याऐवजी आपण उलटं म्हणतो 11 चौक 44, 12 चौक 48. लक्षात येते? म्हणजे टेबल आहे, टेबल पुढे पण कंटिन्यू होतोय.
ओके. पण आपण आपल्या इझीसाठी, आपल्या सोयीसाठी आपण फक्त एवढाचं टेबल आपण लर्न करतो. 4 एके 4 ते 4 दहा 40. ओके. आता टेबल जर पुढे असेल तर टेबल मागे पण पाहिजे. हो ना सर? आहे ना राजा? आहे ना राजांनो, पाठीमागं पण टेबल आहे. 4 झिरो जा 0, 4 मायनस 1 जा -4, 4 शून्य 0, 4 गुणिले -1 -4, 4 गुणिले -1 -4 या टाईपमध्ये मागं पण जातो. अरे, असं टेबल असतं का? आज तुम्हाला कळालं असेल की नेमकं टेबल म्हणजे तुम्ही फार छोटी गोष्ट लर्न करताय. त्याच्यापेक्षा टेबल खूप मोठा आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग 4 शून्य 0 होत असेल तर मी तर ते वापरू शकतो. 4 शून्य 0, 4 झिरो जा 0. ठीक आहे. 3 आला. सर हे कशासाठी केलं? कशासाठी केलं हे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला कळेल. आता मी घेतो पहिला 0. पहिला माझ्या मनाने मी एक्स्ट्राचा फर्स्ट 0 एक्स्ट्राचा घेतलेला आहे. जर मी फर्स्ट घेतला तर मला डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. ह्या डेसिमलसाठी मला या 0चं भागादी किंवा डिव्हिजनमध्ये मला करावी लागली. जर मी हा 0ची डिव्हिजन केली नसती तर हे मला डेसिमल पॉईंट असं दिसलं असतं. ठीक आहे. आणि असं दिसलं म्हणजे आपल्याकडे कधी कधी गडबड होती की हा पॉईंट आपल्याला दिसतच नाही लिहिताना, आणि ते दिसावं किंवा ते मिस होऊ नये म्हणून इथं मी 0चं डिव्हिजन आधी इथं करायला लागलं. ठीक आहे. हे लक्षात राहील सगळ्यांच्या. 0चं डिव्हिजन का घेतलं तर फक्त आपल्याकडनं कुठली गोष्ट मिस होऊ नये, डेसिमल पॉईंटला आपण विसरू नये, त्याला कुठेतरी एक जागा भेटावी म्हणून 0चं डिव्हिजन केलं. ठीक आहे. फर्स्ट 0 घेतला. मग पुढं 4 7 28, 2 उरले. आता इथं मी दुसरा सेकंड 0 घेतला बरं का. सेकंड 0 घेतल्यावरती सेकंड डेसिमल पॉईंट द्यायचा नाही. 4 पंचे 20. बाकी किती आली? सर बाकी 0 आली. पूर्ण भागाकार केला. रिमाइंडर इज 0. ठीक आहे. रिमाइंडर 0 आला आहे. कंप्लीट डिव्हिजन झाली आहे. म्हणजे 3/4 जो आहे, 3/4 याचं उत्तर येतं 0.75. आणि हा इथेच टर्मिनेट झाला. हा इथेच खंडित झाला. भागाकार खंडित झाला. ठीक आहे. दिस इज द डेसिमल, सॉरी, दिस इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. खंडित दशांश रूप, परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप. ठीक आहे. मग तसंच आपण -3/4 केलं. आता डिव्हिजन करताना मायनसला बाजूला ठेवा. ठीक आहे. फक्त 3/4चं डिव्हिजन करा. 3 4ने डिवाईड केला. जे काही उत्तर येईल त्याला मायनस साईन परत लावून टाका. उत्तर किती येणार आहे आपल्याला माहिती आहे. आता वरती केलं -3/4चं उत्तर आलं -0.75. हा पण एक टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? क्लिअर आहे? टेबल कळाला का? टेबलवरती तुम्हाला एक नवीन पॉईंट कळाला असेल. आज आपण टेबल लर्न करतो. 4 एके 4 ते 4 दहा 40 खतम. तर आपल्याला वाटतं टेबल फक्त त्या 1 पासून 10 पर्यंतच आहे. नाही, टेबल खूप मोठा आहे, इनफायनाईट आहे. बट आपल्या कॅल्क्युलेशनला सोपं जावं, आपल्या माइंडला जे इझी वाटतं ते आपण लक्षात ठेवलं आहे. ते जास्तीत जास्त लक्षात राहण्यासाठी आपण त्याला फक्त तो 10चाच गॅप घेतलेला आहे. ठीक आहे. 4च्या त्या 10च्या पुढे पण टेबल आहे, त्या 1च्या मागे पण टेबल आहे. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मला वाटतं आज तुम्ही एक नवीन पॉईंट शिकला असाल. ओके. असे भरपूर तुम्हाला नवीन पॉईंट्स तुम्हाला इथं या चॅनलवरती शिकायला भेटतील. ओके. मग पुढे जाऊया. पुढं आहे अखंडित आवर्ती रूप, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. याची स्पेशालिटी काय किंवा ह्याला कसं ओळखायचं? बाकी नॉन झिरो पाहिजे. ठीक आहे. इकडे बघा, इथे दिलेलं आहे बाकी नॉन झिरो. रिमाइंडर नॉन झिरो पाहिजे, बाकी 0 नको. 0 सोडून कुठलाही चालेल. ठीक आहे. आणि जर बाकी 0 नाही आली तर त्याला म्हणतात अपूर्ण भागाकार. इफ द रिमाइंडर इज नॉट झिरो देन दॅट डिव्हिजन इज नोन ॲज अ इनकम्प्लीट डिव्हिजन. ठीक आहे. याचं उदाहरण आपण डायरेक्ट आता फर्स्ट सॉल्व करून बघूया. 5ला डिवाईड करायचं 3, 3 एके 3, बाकी उरली 2. एक्स्ट्राचा 0 घेतला पहिला, तिथं डेसिमल पॉईंट दिला. 3 संग 18, परत 2 उरले, परत 0 घेतला. 3 संग 3 6 जा 18, 20 - 18 2, परत 0 घेतला आहे. 3 6 जा 18, परत 0 घेतला. 3 6 जा 18. आता मला सांगा, हा 2 जो आहे रिमाइंडरमधला, हा कधीतरी संपणार आहे का आता? हे असं मी किती वेळा पुढं करत गेलो तरी प्रत्येक वेळेला माझा 2 येतोय, 2 येतोय, 2 येतोय, 2 येतोय. हा प्रत्येक वेळेला 2 येणारच आहे. तुम्ही किती करत बसला, अगदी तुम्ही मराठी टेकलात तरी तुमचा तो 2 संपणार नाही.
कळालं का? मग हा जो डिव्हिजन आहे हा कधी संपतच नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग, हा न संपणारा भागाकार आहे. म्हणजे हा इनकम्प्लीट डिव्हिजन आहे, नॉन टर्मिनेटिंग, अखंडित. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक बघितलं तर 1.666666 हे काय होते, प्रत्येक वेळेला रिपीट होते. कोण रिपीट होते? डेसिमल पॉईंट नंतरचा 6 रिपीट होतोय. ठीक आहे. मग या रिपीट होणाऱ्या नंबरला या ठिकाणी म्हटले रिकरिंग, आवर्ती. पुन्हा एकदा आवर्तन होतंय त्याचं, रिपिटेशन होतंय, रिकरिंग होतंय त्याचं. ठीक आहे. म्हणजे 5/3 जो आहे त्याचं डिव्हिजन काय, 1.6666. मग आता हे प्रत्येक वेळा एवढं देत बसायचं का? नाही. याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं. याला शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहायचं? 1. जो नंबर रिपीट होतोय किंवा जो ग्रुप रिपीट होतोय त्याला एकदाच लिहायचा. ठीक आहे. आणि 6 हा एकच नंबर रिपीट होतोय. जर तो एकच नंबर रिपीट होत असेल तर त्याच्या डोक्यावरती डॉट द्यायचा. ठीक आहे. म्हणजे एखाद्या नंबरच्या वरती हा जर डॉट आला तर समजून घ्यायचं की तो रिकरिंग आहे, तो आवर्ती आहे. ठीक आहे. यालाच आता हे पुस्तकामध्ये नाही दिलेलं, हे मी माझ्या जेव्हा मी स्कॉलरशिपचं स्टडी करत होतो किंवा मी 4थीत असताना 7वीत असताना जेव्हा मी शिकलो होतो, 1.6च्या वरती मी एक छोटा बार पण देऊ शकतो. ठीक आहे. आजकाल हा वाला फॉर्म वापरतच नाही, सांगतच नाहीत हा वाला फॉर्म. फक्त एवढा एकच सांगतात. काय सांगतात माहीत नाही. ह्यांनी हा फॉर्म का कॅन्सल केला आहे मला माहीत नाही. ठीक आहे. पण माझ्या मतानुसार किंवा माझ्या ओपिनियननुसार दोन्हीही, हा पण करेक्ट आहे, हा पण करेक्ट आहे. ठीक आहे. 6च्या वरती तुम्ही डॉट द्या किंवा एक छोटीशी आडवी बार लाईन मारा किंवा आडवी रेषा मारा, दोन्ही उत्तर बरोबर आहे. याचं मिनिंग होतं की त्या डॉटच्या खाली, त्या लाईनच्या खाली जो काही नंबर असेल तो सगळा रिपीट होतो. ठीक आहे. तो सगळ्याच्या सगळा काय होतो, रिपीट होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. हे टर्मिनेट होणार नाहीच आहे, कुठंच टर्मिनेट होणार नाही आहे. यांचा रिमाइंडर पण नॉन झिरो आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याला म्हणतात इनकम्प्लीट डिव्हिजन. ओके. तसंच पुढे एकदा एक्झाम्पल बघूया. 3/11 म्हणजे आपल्याला या 3ला 11ने डिवाईड करायचं आहे. पहिल्यांदा 11चा टेबल, 11 1 11पासून सुरू होत नाही, त्याच्या मांडे पण टेबल आहे. 11 0 0, 3 राहिला. पहिला एक्स्ट्राचा 0 घेतला, डेसिमल पॉईंट दिला. मग पुढं 11 2 22, रिमाइंडर 8, एक्स्ट्राचा 0 घेतला. 11 7 77, 3 राहिला. व्हिडिओ थोडासा कुठेतरी अडकला होता, कुठं अडकला माहीत नाही. मी परत एकदा सुरू करतो शिकवायला. 3/11चा आपण बघत होतो. ठीक आहे. डिव्हिजन तुमच्या समोर आहे. ओके. आता डिव्हिजन आपण जर नीट बघितली तर रिमाइंडर बघा, माझा 3 येतोय, इथं 3 आला आहे, परत इथं 3 आला आहे. ओके. हा 3 आला आहे, इकडं 8 आला आहे, इकडं 8 आला आहे. इथं पुढे केलं तर तिथं पण तो 8 येणार आहे. म्हणजे अल्टरनेटली तो 3 8 3 8 असा रिमाइंडर होते. मग हा रिमाइंडर 0 येतोय का? चल 0 तर येत नाही आहे. म्हणजे दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग, अखंडित हा फॉर्म आहे. ठीक आहे. नॉन टर्मिनेटिंग ग्रुप आहे. मग सर रिकरिंग कुठे सर याच्यामध्ये? बघा की वरती 2 7 2 7 हे पुढं वाढत जाणार आहे. 2 7 2 7 2 7 2 7 हे वाढत जाणार आहे. कारण 3 8 3 8 3 8 रिमाइंडर हा तुमचा काय होणार आहे, हा किती केलं तरी संपणार आहे का? नाही संपणार आहे राजांनो. ठीक आहे. दिस इज कॉल्ड अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्यांचा अखंडित आणि आवर्ती रूप. मग सर यांना लिहायचं कसं? तर 3/11 हे कसं येणार आहे? 0.27, एक मिनटं चुकलं, 0.272727 डॉट 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 डॉट. मग इथं काय रिपीट होतं आहे सर? 2727 रिपीट होतं आहे. ग्रुप रिपीट होतं आहे का रे? येस सर, ग्रुप रिपीट होतं आहे. होऊ द्या. असं कुठं लिहिलं आहे का की एकच नंबर रिपीट झाला पाहिजे? 2 नंबरचा ग्रुप रिपीट होईल, 3 नंबरचा ग्रुप रिपीट होईल, 4 नंबरचा ग्रुप रिपीट होईल. होऊ द्या ना राजांनो. मग त्यांना लिहायचं कसं सर? जो ग्रुप रिपीट झाला आहे तो एकदाच घ्यायचा. ठीक आहे. जो ग्रुप रिपीट झाला आहे तो एकदाच घ्यायचा आणि त्या ग्रुपच्या डोक्यावरती लावायचं बार. त्या ग्रुपच्या डोक्यावर लावायचं बार. आता इथं नीट लक्ष द्या, इथं नीट लक्ष द्या. इथं डॉट लावला होता, इथं बार लावला आहे. डॉटच्या जागेवरती बार चालतो हे मी सांगितलं होतं. बट इथे
27.2 असा डॉट द्यायचा नाही, अजिबात देऊ नका, ते चुकीचं आहे. कारण तिथं आपल्याला ग्रुप दाखवायचा आहे. डॉट केला तर डॉट एकाच नंबरवरती डोक्यावर येतो, ठीक आहे. तो पूर्ण नंबर कव्हर करत नाही, त्यामुळे इथं बार द्यायचा. ग्रुप दाखवायचा असेल तर बारच द्यायचा, तिथं डॉट देत बसू नका. जर तुम्ही असं केलं 0.27 डॉट, आता हा डॉट 2वर आहे का 7वर आहे कळत नाही, म्हणजे तो पूर्ण नंबर काय करतो, तो कव्हर करत नाही, म्हणून तिथं डॉट द्यायचा नाही, ठीक आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. खंडित आवर्ती रूप लक्षात आले तुमच्या सगळ्यांच्या? तर मग 15/11 हा तुमचा होमवर्क. याचं उत्तर शोधा आणि मला कॉमेंटमध्ये लिहून दाखवा की याचं उत्तर काय येऊ शकतं. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. ओके, पुढे आता एक गंमत बघा. खंडित दशांश रूपास अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येतं. इथं थोडंसं लिहिताना गडबड झाली माझ्याकडनं. खंडित दशांश रूपास अखंडित आवर्ती, अखंडित आहे बरं का तिथं, अखंडित आवर्ती दशांश रूपात लिहिता येतं, ठीक आहे. परत जर स्टेटमेंट वाचते, खंडित दशांश रूपास अखंडित आवर्ती दशांश रूपात लिहिता येतं. इंग्लिशमध्ये द टर्मिनेटिंग फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म बाय युझिंग झिरोज, ठीक आहे. कोणाचा वापर करून? शून्याचा वापर करून खंडित रूपास अखंडित आवर्ती रूपात लिहिता येतं. कसं लिहिता येतं? तुम्हाला मागाशी मी काय सांगितलं होतं, एक जर मी 23 नंबर घेतला त्याला मी कसं लिहू शकतो रे? 23.00000 लिहू शकतो. म्हणजे हा जो पुढचा नंबर होता 20.0000 हे पुढचे झिरोज होते, ह्यांना काही व्हॅल्यू होती का रे? नाही. मग तसंच सपोज एखादा 2.3 असेल, ओके, तर 2.3च्या पुढे मी कितीही झिरो लिहिले तरी त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, हे दोन्हीही सेमच आहे. तसंच आहे 1.75ला 1.75च्या पुढे मी झिरो लिहिले, माझे किती लिहू शकतो? इन्फायनाईट लिहू शकतो सर. मग यालाच मी कन्वर्ट करू शकतो का रे असा? 1.75 कोणता रिपीट होतो आहे? झिरो रिपीट होते, त्याच्या डोक्यावरती मी डॉट दिला किंवा बार मारला, झाला की. हा खंडित होता, हा अखंडित झाला, हा खंडित होता, हा अखंडित रिकरिंग पण झाला, ठीक आहे. म्हणजे कन्वर्जन, खंडितचं कन्वर्जन अखंडित आवर्तीमध्ये, ठीक आहे. बट याचा रिव्हर्स करता येत नाही बरं का. म्हणजे सपोज 1.27 बार असेल, याचं 1.27मध्ये कन्वर्जन होत नाही. दिस इज अ सिंगल वे, दिस इज अ वन वे, ठीक आहे. दिस इज अ वन वे. खंडितचं कन्वर्जन अखंडित आवर्तीमध्ये पॉसिबल आहे, बट याचं रिव्हर्स पॉसिबल नाही, ठीक आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. मग तसंच 3/4चं आपण बघितलं तर 0.75, एक मिनटं, 0.75 यालाच मी असं लिहू शकतो 0.75 आणि झिरो लिहून त्याच्या डोक्यावरती डॉट, ठीक आहे. 2/5चं 0.4, 5×20, हां 5×1=5, हां 5×20, 0.4 टर्मिनेटिंग आहे, याला मला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगमध्ये 0.4 आहे तसा लिहायचा आणि त्याच्या पुढे जो आहे एक झिरो लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती डॉट द्यायचा, ठीक आहे. या प्रकारे हे एक गंमत आहे, विचारू शकतात परीक्षेमध्ये, काय सांगता येत नाही. ओके, कुठल्या पुस्तकात दिलं की नाही मला माहीत नाही, पण इथं आपण शिकवलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं, जाता जाता लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं? आपण काय बघितलं? रॅशनल नंबरचा आपण 2 भाग बघितले. एक बघितलं टर्मिनेटिंग म्हणजे खंडित, आणि दुसरं नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित, आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण रिकरिंग आवर्ती. आणि आणखीन एक भाग सांगितला होता जो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजे अखंडित अनावर्ती. हा जो भाग आहे हा थोडा एक्सप्लेनेशन पडतो आणि याचा एक वेगळा सेट तयार केलेला आहे, तेच लक्षात ठेवायचे. फक्त एकदा रिव्हिजन म्हणून इथं परत घेतलेलं आहे. अखंडित अनावर्ती दशांश रूपास अपरिमेय संख्या म्हणतात, इरॅशनल नंबर्स, ठीक आहे. इरॅशनल नंबर्स म्हणतात. नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म इज नोन ॲज अ इरॅशनल नंबर. त्याचे एक्झाम्पल आपण मागं बघितलेत, परत एकदा रिपीट. √3, √2, √3, √5, 22/7, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, 22/7, वर्गमुळात 11, वर्गमुळात 23, हे सगळे इरॅशनल नंबर्स आहेत, ठीक आहे. त्याच्याबरोबर आणखी एक थोडंसं रिव्हिजन. रॅशनल प्लस इरॅशनल इज इक्वल टू रिअल नंबर्स. परिमेय संख्या प्लस
अपरिमेय संख्या बरोबर वास्तव संख्या. ठीक आहे, बरोबर वास्तव संख्या लक्षात ठेवायचं. एव्हरी रॅशनल ऑर एव्हरी इरॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. ठीक आहे, आता ह्या स्टेटमेंटवरूनच तुमच्या लक्षात पाहिजे, रॅशनल नंबर असो किंवा इरॅशनल नंबर असो, दोन्हीही काय असणार आहेत, रिअल नंबर असणार आहेत. मग प्रत्येक परिमेय संख्या आणि प्रत्येक अपरिमेय संख्या ही काय आहे, वास्तव संख्या आहे. ही गोष्ट इथे तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, आज जे शिकवलं ते सगळं कळालं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. पुढचा आणखीन एक टॉपिक आहे, तो थोडासा मोठा आहे, त्याला अजून थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे मी आत्ता इथं कव्हर करत नाही आहे. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ, परत पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे. आता जो बनवायला गेला तर हा व्हिडिओ खूप लाँग होईल. ठीक आहे, आणि माझा प्रयत्न असा आहे की जास्त लाँग व्हिडिओ बनवायचे नाहीत, थोडे थोडे छोटे छोटे बनवायचे. कन्सेप्ट मुलांना समजायला पाहिजे. एक एक कन्सेप्ट शांतपणे लक्ष देऊन फोकसपणे अभ्यास केली पाहिजे. ओके, आत्ता आज जे शिकवलं त्याचा तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट आहे थोडी मोठी आहे आणि थोडी असं अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा थोडी किचकट आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा शिकलो होतो ती कन्सेप्ट, मी म्हटलं अरे काय आहे, असं काय असतं बाई मॅथमॅटिक्समध्ये, म्हणजे असं माझं तेव्हा होतं, मी तेव्हा लहान होतो. बट कन्सेप्ट आहे, छान कन्सेप्ट आहे. त्यांनी स्कॉलरशिपचे क्वेश्चन फार इझिली सॉल्व्ह होतात. ओके, त्यामुळे त्या कन्सेप्टला आपण एक सेपरेटली पुढचा व्हिडिओ थोडा छोटाच असणार आहे. फक्त त्या कन्सेप्टवरतीच एक व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, फक्त त्या कन्सेप्टवरतीच एक व्हिडिओ असणार आहे, तो छोटासा असणार आहे. ओके, त्यामुळं आज आपण इथे थांबूया. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा एकदा तेच, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल कॉमेंटमध्ये लिहा. जर थँक्यू म्हणायचं असेल किंवा माझं शिकवलेलं आवडत असेल तर ॲप्रिसिएशन म्हणून तुम्ही कॉमेंटमध्ये पण तुम्ही एक लिहू शकता. ठीक आहे, तुमचं कॉमेंट माझ्यासाठी म्हणजे खूप असं बरं वाटतं की मला कोणाला तरी कळतं आहे. आता इथं ऑनलाईन शिकवतं आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे, समोर कोण बसलं आहे कळत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कळत नाही. समोर असतं तर कळालं असतं की बाबा तुला कळालं आहे की नाही कळालं आहे, कुठल्या विद्यार्थ्याला नाही कळालं आहे, कोणाला कळालं आहे किंवा नाही कळालं आहे, मग त्याला परत सांगता येतं. इथं तसं काही नाही आहे. इथं तुमचा लाईक, तुमचं कॉमेंट हे माझ्यासाठी ॲज अ एक्सप्रेशन आहेत. ठीक आहे, त्यामुळे एक्सप्रेस व्हा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळालं आहे की नाही. मला हे कळेल की मला अजून काय करायचं आहे. जर माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तेही कॉमेंटमध्ये लिहून सांगा. पुढच्या व्हिडिओपासून त्याला अप्लाय करायचा मी 100%, 100 नाही, मी 200% मी प्रयत्न करेन. ठीक आहे, तर पुन्हा एकदा तेच, जाता जाता व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. ओके, भेटूया नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.